सुविधा नाही तर कर नाही. तळोद्यामध्ये वाढीव घरपट्टी विरोधात नागरिकांचा यल्गार. तळोदा नगरपालिकेने शहरात लागू केलेल्या अन्यायकारक आणि भरमसाठ वाढीव घरपट्टी विरोधात सोमवारी तळोदा शहरात नागरिकांचा प्रचंड जनआक्रोश पाहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो नागरिक बालाजी वाडा येथे एकत्र आले आणि त्यांनी नगरपालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार यल्गार पुकारला. ही अन्यायकारक घरपट्टी तातडीने मागे न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. तळोदा शहराचा विस्तार वाढल्याने नगरपालिकेने आपली हद्द वाढवली आहे. त्यानंतर पालिकेने एका त्रयस्थ संस्थेमार्फत थर्ड पार्टी शहरातील घरे, रिकामे प्लॉट आणि लेआउटचे मूल्यांकन केले. मात्र नवीन मूल्यांकनानुसार लागू करण्यात आलेली प्रस्तावित घरपट्टी अत्यंत भरमसाठ आहे. तळोदा ही क वर्गातील नगरपालिका असताना पालिकेने थेट मुंबई, पुणे आणि नाशिक सारख्या महानगरांच्या धर्तीवर कर आकारणी केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या वाढीव घरपट्टी विरोधात सोमवारी बालाजी वाड्यापासून महामोर्चाला सुरुवात झाली. मेन रोड मार्गे घोषणाबाजी करत हा मोर्चा नगरपालिकेत धडकला. मोर्चात उपस्थित नागरिकांनी पालिका प्रशासनाला प्रश्नांचा भडीमार करत चांगलेच धारेवर धरले, ज्यामुळे अधिकाऱ्यांची उत्तरे देताना चांगलीच तारांबळ उडाली. मोर्चा दरम्यान नागरिकांनी पालिकेच्या अजब कर पद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. शहरात नगरपालिकेची स्वतःची एकही शाळा नसताना मोठ्या प्रमाणावर शिक्षण कर का आकारला जात आहे, असा संतप्त सवाल अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. तसेच पालिका शहरात कुठेही वृक्षारोपण करत नाही, मग वृक्षकर कोणत्या आधारावर वसूल केला जात आहे, असा सवाल करत नागरिकांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. एकीकडे पालिकेला प्रचंड कर हवाय, तर दुसरीकडे नागरी सुविधांच्या बाबतीत मात्र अक्षरशः बोंबाबोंब आहे, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केलाय. शहरात 5 ते 6 दिवस कचरा संकलन गाडी येत नाही, गटारींची नियमित स्वच्छता केली जात नाही, अशी विदारक स्थिती आहे. त्यामुळे जोपर्यंत पालिका योग्य नागरी सुविधा देणार नाही तोपर्यंत आम्ही 1 रुपयाही कर भरणार नाही, असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतलाय. शहरातील नागरिकांवर तब्बल 30 ते 40% घरपट्टी लादली जात असताना जनतेचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या एवढ्या मोठ्या आंदोलनात केवळ 2च महिला नगरसेविका सामील झाल्याने इतर लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत तळोदेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या मोर्चामध्ये शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे, माजी नगराध्यक्ष रत्ना चौधरी, नगरसेविका प्रतीक्षा दुबे यांच्यासह शहरातील शेकडो महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी कमलेश काळे यांनी सांगितले की शहरातील मालमत्तांवर आकारण्यात आलेला कर हा केवळ प्रस्तावित आहे. पालिकेने नागरिकांना त्यांचे म्हणणे आणि हरकती नोंदवण्याची पूर्ण संधी दिली असून त्यानुसार नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्यात. नागरिकांनी आपल्या हरकती पालिकेकडे नोंदवाव्यात. प्रशासनाने नागरिकांचे निवेदन स्वीकारले असले तरी संतप्त जनतेने मात्र वाढवलेली घरपट्टी तातडीने रद्द करण्याची मागणी लावून धरली, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय. यावेळी नगरसेविका सौ रत्नताई चौधरी, सौ प्रतीक्षा दुबे, विद्याताई चौधरी, ज्योतिताई भोई, जयेश सूर्यवंशी, कल्पेश सूर्यवंशी, नितेश सोनार, सुभाष चौधरी, जगदीश परदेशी, शुभम माडी, कल्पेश माडी, योगेश पाडवी, राजन पाडवी उपस्थित होते. आपल्या खबऱ्या न्यूज तळोदा.